हॅलो हॅलो चेक. येस मॅचला करूयात सुरुवात. नामदेव आणि अजय. बॉलिंग ट्रॅक वरती प्रवीण. यावेळी चांगला फटका. पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण झाली आणि पहिल्या चेंडूवरती नामदेव साळुंके मैदानाच्या बाहेर. प्रवीणला मिळाले यश. पहिल्या चेंडूवरती नामदेव यांना चले जावचा इशारा. नामदेव बॅक टू द डग आउट. याडीजे नवीन फलंदाज करण मैदानाच्या आतमध्ये चाललाय. कारळे संघ आपला 12वा खेळाडू असेल तर पाठवायचे प्लीज. करण आलाय. अगदी पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाल्यानंतर इथे चालाकी दाखवण्याचा प्रयत्न राहिला नक्कीच प्रवीण यांचा. इथे एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. इथे एक धाव पूर्ण केली जाते. चांगली गोलंदाजी प्रवीण यांची आपण पाहतोय. 2 चेंडू अगदी अप्रतिम पद्धतीचे. इथे बैठक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय अजय सुतारच्या बॅट मधून. परंतु काय कॅच पकडलीये. आजच्या दिवसातील सर्वोत्तम कॅच. कॅच ऑफ द डे. कॅच ऑफ द मॅच. राजू भिसे यांच्या माध्यमातून सुरेख पद्धतीचा अप्रतिम झेल. काय क्षेत्ररक्षण. अगदी मिडअप पासून काव कॉर्नर रिझन पर्यंत स्वतःमध्ये एक क्षेत्ररक्षणाची सुरक्षित भिंत उभी केली आहे. त्या भिंतीच्या पलीकडे चेंडू जात नाहीये. जाऊन दिला जात नाहीये. पकडलाय झेल. संपवलाय अजयचा खेळ. अनिल. आदरणीय अक्षयदादा मातने यांचं या स्पर्धेमध्ये शुभागमन झाले. मोस्ट वेलकम अक्षयदादा. आपलं सहर्ष सहर्ष असं स्वागत आहे आपण या व्यासपीठावरती. यावेळेस फुल अँड पॉवरफुल ब्युटिफुल हाय आणि हँडसम अनिल साळुंकेच्या बॅट मधून येतोय हा दर्जेदार षटकार. षटकार आल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण वेगळ्या पद्धतीचं सजवलं जाते. हलवलं जाते. कारण की या विकेटच्या शोधामध्ये आता संपूर्ण नाटोई संघ आपल्याला पाहायला मिळेल. षटकार आल्यानंतर मात्र ताकद कळते. परंतु हे कमबॅक डिलिव्हरी. इथे मात्र एक तुझी तर दुसरी माझी. तू शेर तर मी सव्वा शेर. एकदा फलंदाज तर दुसऱ्यांदा गोलंदाज.
याच्या अगोदर षटकारांनी आता अनिलला घ्यावी लागते माघार. तिसऱ्या विकेटचं इथे पतन होत आहे. अनिलला चले जाऊचा इशारा करत असताना प्रवीण मैदानाच्या बाहेर जायला सांगतोय. अनिल बॅक टू द डग आउट. अजित दुसऱ्या षटकासाठी मार्गस्थ गोलंदाज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर. आठ धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये चांगली गोलंदाजी आपण पाहतोय नाटोई संघाची. इथे सोडून दिलाय. पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा येतोय. यावेळी चांगला फटका. चेंडू हवेमध्ये, उंची जास्त, लांबी थोडीशी कमी आहे आणि इथे हा देखील झेल पकडला जातोय. एकही चुकी आपल्याला पाहायला मिळत नाहीये नाटोई संघाच्या क्षेत्ररक्षकांकडून. अगदी प्रत्येक हवेमध्ये उडलेला झेल आपल्या हातामध्ये समावून घेतलाय. कोणत्या प्रकारची चुकी न करता इथे करणला देखील माघारी पाठवलं जाते. एका पाठोमागे एक खेळाडू मैदानाच्या बाहेर जात असताना बॅटिंग लाईनअप मात्र संपूर्णपणे ढासळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साहिल. इथे बॅटची वरची कडा, थोडासा यष्टी रक्षकाकडून लांब राहिला हा चेंडू. यष्टी रक्षकाकडून थोडासा लांब, त्यानंतर डी झोन मध्ये गेला एका धावेसाठी. पुढे अनुसार समजा प्रयत्न आडव्या बॅटने खेळला आहे क्षेत्ररक्षक. वन बाउंड जाईल सीमारेषेच्या पलीकडे, होईल फरार. येतोय साहिलच्या बॅट मधून दमदार चौकार. चौदा धावा धावफलकावरती. यावेळी देखील चांगला फटका आपण पाहतोय. अलॉंग द कार्पेटच्या साह्याने चेंडू स्टेट हिटच्या दरम्यान ट्रॅव्हल होतोय. इथे क्षेत्ररक्षक थोडासा पंबल होते. दुसरी धावेसाठी जागा सुटली, दुसरी धाव पूर्ण झाली, तिसऱ्या धावेसाठी जागा सुटलीये, परंतु तिसरी धाव इथे थांबवली. एक शॉट असेल, इथे एकच धाव असेल या फटक्यावरती. एकच धाव जोडली जाईल. इथे एक धाव आपण शॉट पाहिली. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. हा चेंडू शरीराचा वेध घेतोय.
यावेळी चांगला स्ट्रोक आहे क्षेत्ररक्षक डीपला. इथे पुन्हा एकदा टप्प्याची वाट पाहिली जाते. वन बाउन्स गॅदर केला जातोय. फेकी होते. पुन्हा एकदा वन शॉट असेल. पुन्हा एकदा एकच धाव असेल. वारंवारता शॉट धावा. इथे मात्र एक एक धाव तुमच्या हातामधून निसटली जाते. 16 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस. राजू बॉलिंग ट्रॅक वरती. अनुभवी खेळाडू द लेजेंड या संघामधले. इथे मात्र बॉलला दिशा दिली आहे. हा बॉल चाललाय डी झोन मध्ये गोशांकी क्षेत्रात एका धावेसाठी. यावेळेस खोलो टप्प्याचा चेंडू थोडासा पुढे ठेवला होता. त्याला खोदून काढलाय. गॅप शोधून काढलाय आणि गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना काव कॉर्नर रिजन संपूर्णपणे पूर्ण करतोय आणि जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी. इथे मयूरच्या बॅटमधून अगदी धावफलकाला आकार आणि उकार देणारा चौकार येतोय. या पद्धतीची फलंदाजी अगदी गरजेची असेल कारण की धावफलक कुठेतरी थांबतोय स्थिरावतोय. त्या धावफलकाला दिशा आणि दशा देण्यासाठी या पद्धतीची फलंदाजी अत्यंत गरजेची असेल आणि ती फलंदाजी आतापर्यंत मयूर चालू ठेवतोय. त्याची साथ देतोय साहिल. एकेरी दुहेरी धावांनी धावफलक पुढे सरसवत असताना आतापर्यंत जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती. 21 धावा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्यात. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. बॅकफुटला जाऊन पंच करायचा प्रयत्न होता. इथे चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चौकार आल्यानंतर चेंडू निर्धाव येते. कमबॅक डिलिव्हरी. लोअर फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच राहिला होता परंतु ती धाव थांबवली. चांगले क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी, चांगले व्हेरिएशन, योग्य टप्पा, योग्य लेंथ. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. डीपला क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑनला. अगदी वेगवान गतीने फेकी होते. डेंजर एंडला आहे. फलंदाज धावता धावता होईल बाद. साहिल जाईल मैदानाच्या बाहेर. धावचीच्या स्वरूपामध्ये साहिल बाद होते.
यावेळेस नो बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त उंची कमरेच्या वरती हा बॉल आणि नो बॉल दंडित केलं जाते गोलंदाजाला. पंचांच्या माध्यमातून 9+1 अशा 2 धावा आल्या आणि फ्री हिट असेल मयूरकडे, ज्याच्या बॅट मधून मोठमोठे फटके येत आहेत. मॅच बॉल येतोय. यावेळेस कार्पेटच्या साह्याने चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपण पाहतोय डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे एकच धाव मिळेल. धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचलाय 25 हे आकड्यावरती. 25 धावा 3 षटकांच्या अखेरीस. अगदी जर का पाहिलं तर थोडासा लो स्कोरिंग स्कोअर बोर्ड राहिलाय. धावफलक कुठेतरी अगदी हळूवार गतीने पुढे सरकत असताना आतापर्यंत 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. संदेश बॉलिंग ट्रॅक वरती युवा गोलंदाज, यंग टॅलेंट. यावेळेस आपण पाहतोय शॉर्ट पुल करायचा प्रयत्न. इथे चेंडू डी झोन मध्ये चाललाय एका धावीसाठी. चांगला फटका होता परंतु एकच धाव मिळते. संदेश आपण पाहतोय एक यंग टॅलेंट या ठिकाणी संधी मिळवून दिली जाते. चौथ्या षटकासाठी अगदी संदेशला आमंत्रित केलंय. वेग फार होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाहीये. सुरेख गोलंदाजी संदेशची आपल्याला पाहायला मिळते. अगदी कमी वयामध्ये या पद्धतीची गोलंदाजी फार मेहनत घ्यावी लागते, फार सराव करावा लागतो आणि संदेश मध्ये ती पात्रता आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू अगदी सुरेख पद्धतीचे. यावेळी चांगला स्ट्रोक, स्टेट हिट, सुरक्षित फटका. 4 धावांनी येऊन जाईल मयूरच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार चौकार. भरपूर कमी कालावधीमध्ये आपल्या गावासाठी, गावच्या नावासाठी, स्वतःच्या नावासाठी, स्वतःच्या ओळखीसाठी मैदानावरती उतरत असताना संदेश चांगली गोलंदाजी करतोय. यावेळी देखील पूर्णपणे वेग फार होता. त्या वेगाला प्रत्युत्तर देत असताना मात्र बॉलला फेकून दिलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. अजून 2 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक असेल. चांगला फटका आहे क्षेत्ररक्षक डीपला. झेल या ठिकाणी सुटली जाते. चेंडू पाठीमागे चाललाय. 2 धावा पूर्ण. 2 धावांवरती समाधान मानलं जाते. शेवटचा चेंडू आणि विकेटचं पतन. 33 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत आणि 34 धावांचं टार्गेट आहे. 34 धावांचं लक्ष्य आहे. जेसीसी नाटोई संघासमोर त्यांना बनवायचे आहेत 34. चेंडू असेल त्यांच्याकडे 24.
मॅचला होईल सुरुवात. वैभव आणि राजू बॉलिंग ट्रॅक वरती. अजय 34 धावांचं लक्ष्य. 24 चेंडूंचा खेळ. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये 34 धावांचं टार्गेट. इथे डिफेंड करेल का कारळे संघ? पहिला चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पाठमोरा करतोय. उलट्या पद्धतीचा हा झेल चेंडू घेऊन चालला डी झोन मध्ये एका धावेसाठी. पहिल्या चेंडूवरती मिळते 1 धाव. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढायचा प्रयत्न. इथे एक्स्ट्रा कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. जातोय दन करत सीमारेषेच्या पलीकडे 4 धावींसाठी. विशालच्या बॅट मधून चौकार. वैभवच्या बॅट मधून चौकार आला. पहिल्या चेंडूवरती देखील याच फटक्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटची टॉपेज. त्यानंतर चेंडू डी झोन मध्ये गेला परंतु दुसऱ्या चेंडूवरती पूर्णपणे रीड करून गोलंदाज झाला. त्याच्यावरती प्रतिपहार करत असताना या चौकार येतोय. चांगली बॅटिंग. यावेळी देखील फटका फासलाय. तो क्षेत्ररक्षक आहे आणि आता चुकी होत नाहीये. आता झेल पकडली जाते. वैभवला माघारी पाठवलं जाते. पहिला गडी बाद होते नाटोई संघाचा. वैभव बॅक टू द डगआउट. इथे मात्र कमी धावांचा टार्गेट असताना ज्या पद्धतीची गोलंदाजी व्हायला हवी त्या पद्धतीची गोलंदाजी अजयची मात्र नेहमी राहिली आहे. या फटक्यावरती 2 धावा आल्या. अगदी झेलचा प्रयत्न राहिला होता. शेवटच्या क्षणाला झेल हातातून सुटला तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या. यावेळेस फटका फसलाय आहे. क्षेत्ररक्षक ही झेल पकडली जाते. पॉइंटला क्षेत्ररक्षण करत असताना उत्कृष्ट पद्धतीच्या 2 सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळाल्या. आधी वैभव आणि आता अजित. 2 फलंदाज बाद होत आहेत जेसीसी नाटोई संघाचे.
यावेळेस बॅटची कडा आणि चेंडू चाललाय गोशांकी क्षेत्रात एका धावीसाठी. यावेळी आडव्या बॅटने खेळलाय हा फटका. हे क्षेत्ररक्षक इथे झेल पकडली जाते. सुरक्षित हा चेंडूच्या खालते अनिल साळुंकेच्या माध्यमातून ही उत्कृष्ट झेल या ठिकाणी टिपली जाते. मयूर रायटम ओव्हर द विकेट. इथे आपण पाहिलं तर सुरेख पद्धतीचा चेंडू. अगदी वेग फार होता आणि वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाहीये. हनुमंत आज पाहिलं तर अजय आणि मयूर ही बॉलिंग लाईनअप आहे कारळी संघाची. यावेळी चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा संधी निर्माण झालीये. इथे आवाज आलाय, कॉलिंग झाले, परंतु झेल सुटली जाते. अगदी तीन क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे धावत होते, चेंडूच्या खालती धावत होते, परंतु इथे अनिलच्या माध्यमातून हा झेल सुटला जातोय. अतिरिक्त घाई इथे झेल हा सुटतोय हातामधून. अगदी पाहिलं तर इथे विकेट लवकरात लवकर आपल्या माघारी पाठवायचे आहेत आणि या परिस्थितीमध्ये अनिलच्या माध्यमातून आतापर्यंत 2 झेल सुटल्यात. यावेळेस फासलाय फटका. पुन्हा एकदा झेलची संधी आहे. आता साहिल आहे चेंडूच्या खालती आणि आता चुकी झाली नाहीये. इथे विकेटचं पतन होते. बारा धावा धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस. बारा चेंडू आणि आता इथून पुढे 23 धावांची गरज आहे. 12 चेंडू 23 धावा, 23 धावा 12 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. अक्षय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती करण. आडव्या बॅटने पॉवरफुल स्ट्रोक. अजय सुतार चेंडूच्या खालती. काय प्रयत्न राहिला, परंतु इथे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. अगदी जागेवरती उभा राहून प्रॉपर जजिंग करून हा झेल झाला असता.
इथे सूर्याची किरण डोळ्यावरती पडलं, डोळ्याला त्रास झाला. त्यानंतर मात्र जजिंग करण्यामध्ये कुठेतरी थोडीशी गफलत होते आणि गफलत 6 धावा देऊन जाते. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक, परंतु इथे एकच धाव मिळेल. दहा चेंडू अजूनही 15 धावांची गरज आहे. पुढे सरसवण्याचा प्रयत्न, पंचांकडे स्ट्रॉंग अपील, परंतु इथे डॉट बॉलची सांगता होते. चला जास्त वेळ घेऊ नका. यावेळेस आडव्या बॅटने आहे क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा फटका देऊन जाईल. 6 धावांचा झटका. या षटकाराने मात्र खांदे उंच झालेत. या षटकाराने कॉन्फिडन्स वाढलाय. 25 धावांवरती धावफलक पोहोचतोय आणि इथून पुढे मॅच मध्ये रंग निर्माण झालाय. रंगबेरंग चढ उतार, कमरेवरती हात आणि कपाळावरती आट्या. 25 धावा धावफलकावरती. यावेळेस फसलाय फटका. स्वतः गोलंदाज चाललाय चेंडूच्या खालती. इथे मात्र खराब कॉलिंग, खराब कम्युनिकेशन. लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. एकीचं रूपांतर दुसरी मध्ये आणि दुसरीचं रूपांतर तिसरी मध्ये. 3 धावा मोफत धावफलकावरती जोडल्या जातील. बॅटची खालची कडा आणि चेंडू जातोय डी झोन मध्ये एका धावेसाठी. एकोणतीस धावा धावफलकावरती आणि आता विजयासाठी 5 धावांची गरज आहे. चेंडू असतील 6. यावेळेस पुढचं दार झाकलं गेलं आणि मागच्या दाराने चोरी नाही तर दरोडा पडलाय. इथे महत्वपूर्ण विकेट माघारी पाठवत असताना अनुल साळुंके मात्र पहिल्या चेंडूवरती सर्रास ठरलाय. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाली आहे, रंग निर्माण झाली आहेत. 5 चेंडू आणि 5 धावा.
बॅकफुटला जाऊन पंच करायचा प्रयत्न. हा चेंडू डी झोन मध्ये चाललाय. 4 चेंडू 4 धावा 4 धावा 4 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. सामना अगदी चित्त थरारक दिशेने वळण घेत असताना हाय आणि व्होल्टेज होतोय. तीन चेंडू 3 धावा. 3 धावा आणि 3 चेंडू. काय घडेल या मॅच मध्ये? कोण घेऊन जाईल ही मॅच? कारळे की नाटोशी? नाटोशी की कारळे? हा फटका सरसे चाललाय. 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे विजयी चौकार. संपली ही मॅच. जेसीसी नाटोई संघ जिंकतोय हा सामना. कारळे संघाचा खेळ इथे कुठेतरी थोडासा कमी पडलाय आणि ही मॅच हातामधून निसटली आहे. हार्ड लक, बॅड लक, गुड लक फॉर नेक्स्ट टाइम.